आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या INO न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा। जनपद प्लॅटफॉर्म जे करते आपल्या व्यवसायाची भरभराट। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 99 60 92 22 12। आणि 400 खासदारांमध्ये आपले रामभाऊ सातपुते असतील, रामभाऊ सातपुते असतील। आपल्याला त्यांना फार मोठ्या संख्येने त्यांना निवडून द्यायचं आहे। प्रत्येकाने विचार करायचा आहे। रामभाऊंना जर आपण पाठवलं, मगाशी ते म्हणाले की तुमचे काही प्रश्न असू द्या, मी तुमच्या बरोबर आहे। मी दिल्लीत गेल्यानंतर तुमच्या प्रश्नाला वाचा फोडणार आहे। खरं म्हणजे असं कोणी सांगत नाही, परंतु आपले उमेदवार आहेत, त्यांना ते तरुण तडफदार आहेत, त्यांना संपूर्ण समाजाच्या, इतर समाजाच्या जाणीव आहे की समाजाचे प्रश्न काय असतात। खरं म्हणजे या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की मोदी साहेबांचं हे इलेक्शन आहे। मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहे आणि बळकट याच्यासाठी करायचं की मोदी साहेबांनी जागतिक नेतृत्व करावं। त्याच्यासाठी आपल्याला सातपुते साहेबांना निवडून द्यायचं आहे। जर आपण 400 खासदार निवडून दिले तर निश्चित आपले मोदी साहेब जगात नेतृत्व करतील। आज आपल्याला कल्पना आहे मोदी साहेबांनी किती अनेक गोष्टी आपल्यासाठी इथं करून दिलेल्या आहेत। तुम्हाला सांगतो, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठा बदल झालेला आहे। या 10 वर्षामध्ये एवढा बदल घडला नव्हता, तेवढा बदल या 10 वर्षात घडलेला आहे। तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांसाठी जनधन योजना काढली। 48 कोटी लोकांची अकाउंट उघडली गेली। 48 शेतकऱ्यांना त्यांना मानधन मिळायला लागलं। शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपये केंद्र शासनाकडून मिळतं आणि 6,000 रुपये महाराष्ट्र शासनाकडे मिळते। आज त्यांचा जो आर्थिक प्रश्न होता शेतकऱ्यांचे 30,000 कोटी कर्ज माफ केलेलं आहे। या कोणी केलंय तर मोदी सरकारने। कोणी केलंय तर महाराष्ट्राचे शासन, माननीय नरेंद्र मोदी, माननीय आपले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी खरं म्हणजे मोठं धैर्य केलं आणि आपल्या त्या शेतकऱ्यांना कसा सहारा मिळेल, त्यांना कसं त्यांचं उपजीविका, जर कुठे एखादा अवकाळी पाऊस पडला, एखादं संकट आलं तर त्यांना शेतकऱ्यांना विमा योजना चालू केलेली आहे। विमा योजनेमधनं त्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई मिळत असते। खरं म्हणजे आपल्या संपूर्ण भारताच्या जे आपले गोरगरीब आहेत, वंचित आहेत, ज्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी पैसे नसतात, उपचारासाठी पैसे मिळत नसतात, त्यांना आयुष्यमान भारत या हेडखाली, आयुष्यमान भारत या योजनेखाली 5 लाख रुपये प्रत्येक घरामध्ये त्यांनी दिलेला आहे। प्रत्येक घरटी त्यांनी 5 लाख रुपये ज्यांना खर्च करण्याची, मेडिकलमध्ये आरोग्यासाठी ज्यांच्याकडे ऐपत नसेल अशा प्रत्येक घरामध्ये त्यांनी 5 लाख रुपयाचं खरं म्हणजे अनुदान द्यायला सुरुवात केलेली आहे। आज महिलांसाठी होणारा अत्याचार, खरं म्हणजे या महिलांवर आज देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात अत्याचार होतो, त्यांच्यावर बलात्कार होतात, खुनाच्या केसेस होतात, परंतु त्याचा निर्णय लागत नाही। परंतु आज आपल्या शासनाने, केंद्र शासनाने, महाराष्ट्र शासनाने एक शक्ती कायदा काढला आहे, फास्ट ट्रॅक कोर्ट काढलेला आहे। त्याच्या माध्यमातून जो काय आपल्या महिलांवर अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्या अन्यायाला न्याय देण्यासाठी शक्ती कायदा केलाय आणि फास्ट ट्रॅक कोर्ट केलेला आहे। 10 वर्ष लागत होती, 15 वर्ष लागत होते निर्णय देण्यासाठी। आज 6 महिन्यात हे फास्ट ट्रॅक कोर्ट करणार आहे, म्हणजेच महिलांना चांगला न्याय मिळेल ह्या दृष्टिकोनाने शक्ती कायदा आज केला गेलेला आहे। या आचारसंहितेनंतर हा शक्ती कायदा लागू होणार आहे। सुकन्या योजनेत सुद्धा आपल्या महिलांना प्राधान्य दिलेलं आहे। स्कॉलरशिपसाठी महिलांना प्राधान्य दिलेलं आहे। आज विकसित भारत आहे, विकसित भारताचं स्वप्न मोदीजी बघतायत। विकसित भारत कसा असेल हे मोदीजींचं स्वप्न आहे। 1947 मध्ये आपलं स्वतंत्र झालं, परंतु 2047 मध्ये हा देश कसा असेल, ह्या देशाची प्रगती कशी असेल, हा देशाकडे जगाचं लक्ष असेल आणि हा देश प्रगतशील असेल
तुम्हाला मी सांगतो, आर्थिकदृष्ट्या हा देश फार मागे होता. 2014 मध्ये 11व्या नंबरमध्ये होता. 11व्या नंबरला हा देश आर्थिकदृष्ट्या होता. परंतु 11 नंबर नंतर येत्या 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी या देशाची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि नंबर 5 वर आणलं या देशाला. किती? नंबर 5 वर आणलं. हा देश आज आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे. कोणाची हिंमत नाही इकडे देशाकडे वाकडी नजर करण्याची, बघण्याची. खरं म्हणजे इथे फार मोठं रेल्वे गेल्या, विमानं गेलं, मोठमोठे महाराष्ट्रीय मार्ग बनले, मोठमोठ्या समस्या मोदी साहेबांनी सोडवलेल्या आहेत. मी आता डिटेल्समध्ये जात नाही. किती एअरपोर्ट झाले, किती प्लॅटफॉर्म रेल्वेचे झाले, किती राष्ट्रीय मार्ग बनवले केले. त्या आघाडीच्या काळात काय होतं आणि आता काय झालंय संपूर्ण देशाला माहिती आहे. या 10 वर्षात केवढी मोठी प्रगती झालेली आहे संपूर्ण देशाला माहिती आहे. आज या मोदी साहेबांनी अहोरात्र मेहनत करतात, अहोरात्र मेहनत करतात. ज्या मोगलशाहीमध्ये जे 500 वर्षापूर्वी आपलं जे मंदिर होतं, रामाचं अयोध्येत मंदिर होतं, ते मंदिर नष्ट झालं होतं. परंतु 500 वर्षानंतर मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर हे देऊळ, नवीन देऊळ बांधण्यात आलं. आज ते देऊळ 500 वर्षानंतर श्रीरामाचं दर्शन आपल्याला झालं. हा देश हिंदूंचा आहे. हिंदूंचं मोगलशाहीमध्ये हिंदूंची देवळं नष्ट केली होती. परंतु आपले एकच दैवत आहे ते म्हणजे मोदी साहेब. मोदी साहेबांनी ठरवलं की माझ्या कालखंडामध्ये हे होणं फार गरजेचं आहे. मोदी साहेबांनी आज नवीन रेल्वे आणली. खरं म्हणजे ही रेल्वे वंदे भारत म्हणून रेल्वे आणलेली आहे. सातपुते साहेब, तुम्हाला मी सांगू इच्छितो, वंदे भारत ही रेल्वे आज आधुनिक रेल्वे आहे आणि स्वयं बनवलेली, देशाने बनवलेली ही रेल्वे आहे. खरं म्हणजे अभिमान वाटतो हे सांगायला. मी जपानमध्ये गेलो होतो. आम्ही 25 आमदार जपानमध्ये गेलो होतो. महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन. सण असो किंवा लग्नाची खरेदी, महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन. नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल. बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस, ब्रँडेड जीन्स, शेरवानी, टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल, कॅज्युअल, पार्टीवेअर शर्ट, टी शर्ट, विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स, प्रिंटेड शर्ट. त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या. यामध्ये कॅटलॉग, काठपदर, कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना. तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस, लेडीज ऑल टाईप होजियरी. त्यासोबतच प्लाझो, वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल, जीन्स, लॉंग ड्रेस, फ्रॉक, लेडीज टॉप अगदी होलसेल दरात. ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय. आमचा पत्ता तिऱ्हेमार्ग रोड, तारापूर नाला, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 7507 31 19 51.